आता आमची छोटी ज्वारी खतरनाक गाईस, एक नंबर उडी मारल्या गाईस. आता उडी बघा डबल थांबायची. ए शी या दाखवला पाहिजे होता, ये मस्त होता. झाला भिजून तर नाही झालं, म्हणजे आता भिजू डबल आणि मग वापस कपडे चेंज करू. मम्मीने सेम टी शर्ट आणलं तर ते घालू, त्याचे फोटोज वगैरे काढू. मग मामाचा बर्थडे तर मामाचा बर्थडे पण सेलिब्रेशन करू. मग त्याच्यानंतर घरी जाऊ, तुम्हाला दाखवून मी. इथं चालेल अजून आणि इथं खायला घेतलं. जागाने कमा नाही मला. प्राची मामी कोशिंबीर, काय कोशिंबीर काहीतरी बनवते, मला बोलता नाही येत. बघा आता भरायला घेतले मस्त. थर म्हणजे पहिला चिकन, मग भात, मग परत चिकन, अंडी, भात. एकदम मस्त बनवली बिर्याणी. वास येत होता ना मग तेव्हाच समजलं काय नाही बिर्याणी. मस्त बनवलीच आहे. आई थोडीशी रागवलेली माझ्यावर, पण मी आईला बनवल्याशिवाय राहील का. तुम्हाला वाटत असेल खोटावर ते व्हिडिओ, पण खरंच रागवली. पण आईच्या त्याची बिर्याणी खाऊन आता तुम्हाला माहिती नाही, जन्न तेवढी भारी बिर्याणी बनवते ना. एकदम हात चाटते रे जाऊ घ्या अशी बिर्याणी बनवते. मी लोक पाण्यात नका निघत नाही. आणि तिथं डेकोरेशन ऑलमोस्ट झाला. मामा डेकोरेशन फक्त एक ही आदमी कर सकता है, वो है राजमा. झाला सगळं झाला. कसला कडक वाटतं, एक नंबर. हा म्हणजे क्रेडिट फॉर दोघांना. मस्त गेला, एक नंबर. आता जाऊ, आता चेंज करू आणि मग बर्थडे बॉयचा केक कट करू आणि मग फोटोज काढू. मग घरी डबल पाण्यात जाते नाही लोक, मी तर नाही जाणार आता. मग घरी जाऊ. तर चला आता काहीच भेटू नंतर. आता जरा चेंज वगैरे करते मग भेटू. गाईस तर आता केक कट करायला पहिले सासू मावशीने बर्थडे गिफ्ट दिले. बघा काय घड्याळ. अरे काय घंटन आहे. 30 तोला 50 तोला 50 तोला. थैंक यू. रक्षा करेगा.
तर गाईस फायनली आमची बिर्याणी तयार आहे बघा. कसली भारी आणि स्मेल जवळ असं खोललं ना असला भारी स्मेल आहे बाबा. आईने बनवले बघून तोंडाला पाणी सुटलं आणि वाजतो आणि पाऊस पण आला बघा गाईस मला दिसत असेल थोडा आणि इथं फोटोशूट चालू आहे यांचा. आणि इथं जेवायला घेतलं मी वरती तर जेवायला गेलोच ना आम्ही इथंच बसलो. आता जेवू वगैरे आणि निघू डायरेक्ट घरी जायला. तर गाईस आता निघलो इथून आणि खूप मजा आली पण मी झोपलेलो पवायला वगैरे पाण्यात गेलोच नाही म्हणजे. तर आता निघलो इथून बघा एकदम सोनं चाललं होतं सगळे निघले आणि परफेक्ट निघताना एकदम उठलो सर्व बाहेर आली. लय बेकार झोपलं ते झोपलोच नाही. सकाळी 5:30-6ला झोपलो मी तरी आणि लय दमलेलो सर्व. आम्ही 5:30ला गेलो माझ्यासोबत जागे होते म्हणजे आम्ही सर्वच जागे होतो तिथं पण झोप नव्हती. तर आता ती फोन दाखवत नाही आहे बट चला जाऊ द्या. आपला व्लॉग मी इथंच एंड करते. जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा की आजचा व्लॉग कसा होता आणि माझ्या आवाजला इग्नोर करा. आणि चला मग गाईस आणि माझं एक आंबा खूप खाल्ले ना 3-4 दिवस म्हणून ते आलं कसं त्यांना पण इग्नोर करा. तर चला गाईस भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, लव्ह यू ऑल.